नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर समईचे महिरप बनवायला शिकणार आहोत. फुलांचे हे फुले बनवायची जी मी पद्धत सांगितली आहे ती खूप सोपी आहे आणि कमी वेळात होणार आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि असेच समई महिरप बनवायला शिका. समईची रांगोळी सुद्धा म्हणू शकतो आपण याला. तुमचे देवघर खूप सुशोभित दिसेल, सर्वांना खूप आवडेल. यासाठी मी 3mm क्रोशा हुक आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे. सुरुवातीला पोपटी रंग घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची, त्यानंतर साध्या चेन करायच्या. अशा एकूण आपल्याला 60 चेन करायच्या आहे. तर या 60 चेन करून झाल्यावर दाखवते. 60 चेन करून झाल्या आहेत. त्यानंतर आता इथे पहिल्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आणि ह्या पहिल्या चेनमध्ये जोडताना इथे कुठेही ही जी पट्टी आहे चेन्सची ती उलट पडायला नको, सरळ धरायची आणि त्यानंतर पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. हे बघा सरळ आहे, ही अशी सरळ पकडून आपण जोडून घेतले आहे. स्लिप स्टिचने जोडायचं नेहमी जसं जोडतो तसंच. 2 चेन करायच्या. पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशिया. हाफ डबल क्रोशिया म्हणजे हुकवर वेढा घ्यायचा आणि दोन्ही वेढ्यातून हुक बाहेर काढायची एकाच वेळी. असे आपल्याला सगळ्या स्टिचेसवर एक हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. असे झाल्यानंतर दाखवते. सगळ्याच्यात एक हाफ डबल क्रोशिया. हे बघा अशा प्रकारे आपण 60 हाफ डबल क्रोशे करून घेतले आहे प्रत्येक स्टिचवर एक. त्यानंतर इथे दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा आहे. आता आपल्याला डार्क हिरव्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे एका सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 3 चेन करायच्या. पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे. एकाच स्टिचवर सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे. पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशिया. त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे. हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. एका स्टिचवर 1 डबल क्रोशिया करत आहे आणि दुसऱ्या स्टिचवर सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करत आहे. तर असा पॅटर्नने आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. याच्या खालच्या राऊंडमध्ये आपल्याकडे 60 हाफ डबल क्रोशे होते आणि या राऊंडमध्ये आपल्याकडे आता 90 स्टिचेस राहणार आहे, म्हणजे 90 डबल क्रोशे राहणार आहे. तर आपण ह्या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते मी. हे बघा या सिक्वेन्सने आपण हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि या राऊंडमध्ये आपले 90 डबल क्रोशे झाले आहे. आता तिसऱ्या स्टिचमध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं. त्यानंतर हा एक चेन करायची. इथे स्लिप स्टिचने जोडल्यावर 4 चेन करायच्या. त्यानंतर पुढचे 2 स्टिचेस सोडून द्यायचे. तिसऱ्या स्टिचवर सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा 4 चेन करायच्या. 4 चेन झाल्यानंतर 2 स्टिचेस स्किप करायचे. तिसऱ्या स्टिचवर सिंगल क्रोशियाने जोडायचं. परत 4 चेन 3 4 2 स्टिचेस सोडायचे. तिसऱ्या स्टिचवर सिंगल क्रोशियाने जोडायचं. तर आपल्याकडे असे लूप्स बनेल. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे.
हे बघा, अशा प्रकारे आपण हे लूप्स करून घेतले आहे आणि हे एकूण 30 लूप्स आहे. त्यानंतर इथे जिथून सुरू केलं होतं तिथे स्लिप स्टिचने जोडला आपण आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचा धागा जोडायचा आहे आणि फुले बनवायची. तर मी हे 2 फुले करून घेतली, पण जोडल्यानंतर जसं आता इथे आपण जोडला आहे सिंगल क्रोशाने धागा, पहिले स्लिप स्टिच करून घ्यायचा आणि स्लिप नॉट करून घ्यायचा. जसं आपण हा धागा जोडताना स्लिप नॉट केलं होतं तसं, आणि सिंगल क्रोशाने या लूपमध्ये म्हणजे कोणत्या एका लूपमध्ये जोडायचं. त्यानंतर 1 2 3 4 5 6 चेन करायच्या. पहिल्या 3 चेन सोडून द्यायच्या आणि चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि त्याच ठिकाणी एक स्लिप स्टिच करायचं. ही झाली फुलाची एक पाकळी. त्यानंतर परत 3 चेन करायच्या, 2 डबल क्रोशिया त्याच ठिकाणी. हे बघा 2 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3, परत त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं. ही दुसरी पाकळी तयार झाली आपली. तिसऱ्या पाकळीसाठी तसंच करायचं, 3 चेन 2 डबल क्रोशिया त्याच ठिकाणी. त्यानंतर 3 चेन. सेम प्रोसेस आहे, 1 2 3 स्लिप स्टिचने जोडायचं त्याच ठिकाणी. अशा 3 पाकळ्या झाल्या. पुन्हा 2 पाकळ्या करून घ्यायच्या आहे याच प्रकारे. 3 चेन 2 डबल क्रोशिया 3 चेन 1 2 3 आणि तिथेच स्लिप स्टिचने जोडायचं. किती झाल्या? या 4 झाल्या. परत एक पाकळी करायची आहे तशीच. 3 चेन 2 डबल क्रोशिया 3 चेन केल्या, 2 डबल क्रोशिया त्याच ठिकाणी, 3 चेन आणि स्लिप स्टिचने जोडायचं त्याच ठिकाणी जोडायचं. अशा प्रकारे आपल्या 5 पाकळ्या तयार झाल्या. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि एक लूप सोडून द्यायचा. त्याच्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. तर अशा प्रकारे आपल्याला ही फुले करायची आहे. इथे जोडल्यानंतर परत 6 चेन 2 3 4 5 6, चौथ्या 1 2 3 सोडून द्यायच्या. चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. जसं आपण पहिलं फूल केलं आहे हे तसंच हे करायचं आहे. 2 डबल क्रोशिया 3 चेन, परत त्याच ठिकाणी एक स्लिप स्टिच. अशी एक पाकळी तयार झाली. अशा 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि असं फूल तयार करायचं. फूल झाल्यानंतर 3 चेन करायच्या, एक लूप सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. तर असे आपले फुले तयार होईल आणि या फुलांनी हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा आपले सगळे फुलं करून झाले आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि जिथे सुरू केलं तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. अशा प्रकारे आपलं हे समई महिरप तयार झालं आहे फुलांचं. तुम्हाला ही डिझाईन खूप आवडली असेल. मी खूप सोप्या पद्धतीने शिकवलं आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. मी आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स टाकत राहील तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.